योगाच्या 8 पायऱ्या असल्याने त्याला अष्टांग योग असे म्हणतात. पहिली व दुसरी पायरी यम आणि नियमाची आहे. शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार, चित्त यांच्यावर करायच्या संस्काराला यम आणि नियम असं म्हणतात. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या 5 यमधर्म, तर शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे 5 नियम धर्म आहेत. आसने ही तिसरी पायरी, प्राणायामी चौथी. या दोन्ही बाबी आपण थोडक्यात जेव्हा आपण प्रात्यक्षिक बघू त्यावेळेस बघणार आहोतच. 5वी पायरी आहे प्रत्याहाराची, म्हणजेच शारीरिक व मानसिक जाणीवांवर विजय मिळवण्याची. 6वी व 7वी पायरी म्हणजे धारणा आणि ध्यान. आपल्या इष्टदेवाचे ओंकाराचे स्मरण करत असताना त्याच्याशी एकरूप होण्याच्या प्रयत्नाला आपण ध्यान असं म्हणतो. तुपाच्या निरंजनाकडे बघत असताना त्यातच देवाशी एकरूप होण्याच्या क्रियेला आपण धारणा असे म्हणतो. ह्या क्रिया जेव्हा आपण तीव्रतेने करतो तेव्हा समाधीची अवस्था प्राप्त होते. आत्मा आणि परमात्मा जेव्हा एकरूप होतात तेव्हा समाधी अवस्था ही प्राप्त होते. योग अभ्यास करत असताना काही नियम आपल्याला पाळावे लागतील. त्यातला पहिला नियम म्हणजे सर्वासाठी मनोनिग्रह, आत्मविश्वास आणि श्रद्धा ही अत्यंत आवश्यक आहे. कोणतंही आसन मनामध्ये श्रद्धा ठेवल्याशिवाय केल्यास त्याचा उचित फायदा आपल्याला मिळू शकणार नाही. आसनांना सराव करण्यापूर्वी मूत्राशय आणि आतडी रिकामी करावी आणि मध्ये एखाद्या वेळेस आपल्याला लघवीला किंवा शौचाला जावं वाटलं तर जाऊन यावं, पोटात त्याला साचू देऊ नये. योगासन केल्यानंतर घाम येतो आणि घाम आल्यानंतर समजा आपलं अंग चिकट झालं तर त्याला गरजेनुसार 15 ते 20 मिनिटांनी ओल्या फडक्याने पुसून काढायला हरकत नाही. योगासन झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं थांबून आपण स्नान केलं पाहिजे, ताबडतोब ते करू नये. आसने शक्यतोवर रिकाम्या पोटी करावी, परंतु मधुमेह रुग्णांना आपल्याला उपाशीपोटी व्यायाम करू नये असं म्हटलं जातं. अशा वेळेस दूध, कॉफी किंवा चहा हे घेऊन तुम्ही योगासनं करू शकता. त्याचप्रमाणे उन्हातून आल्यानंतर लगेच योगासन करू नये. साधारणतः 1.5 ते 2 तास हा वेळ जाऊ द्यावा. ज्या ठिकाणी तुम्ही योगासन करताय ते ठिकाण स्वच्छ, हवेशीर असावं. आसपास गडबड, गोंधळ आणि गोंगाट असू नये. शक्यतोवर ब्लँकेट किंवा चादरीची घडी सपाट जमिनीवरती अंथरावी आणि मग योगासनांना सुरुवात करावी. योगासन आसने करताना चेहऱ्याचे स्नायू, नाक, कान, घसा, डोळे व श्वसन क्रिया यावर अवाजवी ताण पडता कामा नये. शक्यतोवर डोळे उघडे ठेवावे, त्यामुळे आपण काय करतोय हे आपल्याला कळेल. काही क्रियांमध्ये डोळे बंद करून त्या क्रिया आपल्याला कराव्या लागतात. जसं उदाहरण ओंकार, ही क्रिया आपल्याला डोळे बंद करूनच करावी लागते. अशा वेळेस डोळे बंद असले तर हरकत नाही. आसनं करताना कपडे शक्यतोवर ढिले, स्वच्छ आणि व्यवस्थित असावे. तुम्ही कोणतेही कपडे घालू शकता. ते कपडे तुम्हाला चांगल्या प्रकारे सूट होतील, तुम्हाला ते बऱ्यापैकी वाटतील याची खात्री स्वतः करून घ्यावी. आसनांचा क्रम तुम्ही आपल्या मनाप्रमाणे कमी जास्त करू शकता, परंतु शक्यतोवर हा क्रम आपण चेंज केल्यास, बदलल्यास आपण एखादं आसन करायचं विसरतो आणि म्हणून हा क्रम आहे तसाच ठेवायचा प्रयत्न करावा. स्त्रियांनी मासिक पाळीच्या दरम्यान किंवा गरोदरपणामध्ये आणि मुलांनी करायची योगासनं वेगळी असतात. आपल्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ती आसनं करायचा प्रयत्न करावा. मंडळी, योगासनातल्या काही पायऱ्या आपल्याला स्वतःहून अभ्यासाव्या लागतात. यम, नियम, ध्यान, धारणा, समाधी, प्रत्याहार ह्या वस्तू आपल्याला दैनंदिन आचरणातून शिकाव्या लागतात. परंतु योगासनं आणि प्राणायाम ह्या 2 गोष्टींकरता आपल्याला ह्या गोष्टी शिकण्याकरता काही गुरुची आवश्यकता असते. आणि आमचे गुरु आजचे म्हणजे श्री वीरभद्र स्वामी मुखेडकर हे मुखेडला असतात. तेथे वीरभद्र मंदिरामध्ये ते पुजारी आहेत आणि तिथे ते योगासनाचा वर्गसुद्धा चालवतात. अशा साधकाचा आपल्याला एक
लाभ झाला आहे आजच्या योगासनांच्या वर्गामध्ये, याबद्दल मी त्यांना मनपूर्वक पहिलेच आभार प्रकट करतो त्यांचे, आणि त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी काही योगासनांची प्रात्यक्षिकं दाखवावी, जेणेकरून ती तुम्हाला घरी बसून करता येतील. ही योगासनांची प्रात्यक्षिकं आम्ही जरी एकदा दाखवली तरी तुम्ही ती 3दा 4दा घरी बरोबर करू शकता. यातल्या काही क्रिया ह्या शरीर सैल करण्याकरता, ज्याला आपण रिलॅक्सेशन म्हणतो, ह्या करण्याकरता आहेत. त्या आपण सुरुवातीला बघू आणि त्यानंतर आपण योगासनांकडे वळणार आहोत. जोपर्यंत तुमचं शरीर शिथिल होत नाही तोपर्यंत योगासन करण्यामध्ये फारसा आपल्याला महत्त्व नसते, कारण जेव्हा शरीराचे स्नायू शिथिल होतात त्याच वेळेस आसन मुद्रा आपल्याला बरोबर घेता येते. मी वीरभद्र स्वामींना अशी विनंती करतो की त्यांनी आपला योगाभ्यासाचा जो वर्ग आहे तो सुरू करा. आता आपण शरीराचे स्नायू शिथिल करण्याच्या काही क्रिया करूया. क्रिया पहिली, दोन्ही पायात फुटभर अंतर ठेवा, पाय समांतर ठेवा, श्वास पूर्णपणे सोडा. श्वास घेत आपल्याला हात डोक्यावर घ्यायचे आहेत. समोरच्या बाजूने हात डोक्यावर घ्या. श्वास सोडत खाली वाका. जितके जास्त जमेल तितकं खाली वाकायचं आहे आपल्याला. डोकं गुडघ्या दिशेला वाकवावे, परंतु गुडघा हा नेहमीच सरळ राहिला पाहिजे. गुडघा वाकवता कामा नये. श्वास घेत घेत हात वर घ्या आणि श्वास सोडत दोन्ही बाजूंनी हात खाली घ्या. दुसरी क्रिया करणार आहोत आपण आता. श्वास घेत दोन्ही बाजूंनी हात वर घ्यायचे आहेत. खांदा आणि हात एकाच रेषेत राहतील याची काळजी घ्यायची आहे. श्वास सोडत डावा हात उजव्या पायाच्या पंजाला लावायचा आहे. नजर छताकडे ठेवायची आणि गुडघा वाकू द्यायचा नाही. श्वास घेत दोन्ही हात वर करायचे आहेत. त्यांना एकाच रेषेत परत आणायचं आहे. हीच क्रिया आपण विरुद्ध बाजूला करू शकतो. याने कंबर, खांदे, मान यांच्या स्नायूंना ताण पडतो आणि ते स्नायू शिथिल होतात. आता आपण तिसरी क्रिया करणार आहोत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत आणायचे आपल्याला. पुनश्च श्वास घेत घेत हात वर आणायचे. श्वास सोडत डावीकडे गोल फिरायचं आहे. टाचेपासून तर मानेपर्यंतच्या पूर्ण शरीराला पीळ बसला पाहिजे याची काळजी घ्यायची. या क्रियेदरम्यान शरीर सरळ ठेवायचं आहे. कंबर व मान वाकू द्यायची नाही. हीच क्रिया आपण विरुद्ध बाजूला करू शकतो. यामुळे कंबर, मान, पायाच्या बरगड्या, मांडीच्या मागच्या भागातील स्नायू ताणले जातात, त्यांना शिथिलता येते. आता आपण चौथी क्रिया करणार आहोत. श्वास घेत हात कमरेवर ठेवायचे आहेत. श्वास सोडत खाली वाकायचं आहे आपल्याला. गुडघा सरळ ठेवत असतानाच कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत सरळ व्हायचा आहे आणि श्वास सोडत पाठीमागे होईल तेवढं कलायचं आहे. श्वास घेत पुनश्च सरळ व्हायचं आहे. श्वास सोडत दोन्ही हात खाली घ्यायचे आहेत. आपण आता पाचव्या क्रियेकडे वळणार आहोत. पुन्हा श्वास घेत हात कमरेवर ठेवा. श्वास सोडत डावीकडे वाकायचं आहे. पुढे वाकायचं नाही, पूर्णपणे बाजूलाच वाकायचं आहे. सर्व ताण विरुद्ध बाजूच्या स्नायूंना जाणवेपर्यंत वाकायचं आहे. हीच क्रिया आपण विरुद्ध बाजूला करू शकतो. ज्यांना कमरेचे आजार आहेत अशा लोकांनी डॉक्टरच्या सल्ल्यानेच हे व्यायाम करावेत. श्वास सोडत दोन्ही पण हात खाली घ्यायचे आहेत. आता सहावी क्रिया म्हणजे कमरेचं चक्र आपण करूया. याकरिता श्वास घेत दोन्ही पण हात कमरेवर ठेवायचे. श्वास सोडत पुनश्च खाली वाकायचं आणि श्वास घेत डावीकडून पाठीमागे यायचं. पूर्ण मागे जाऊन श्वास सोडत उजवीकडून खाली यायचं आहे. पुन्हा गुडघ्याला डोकं टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत विरुद्ध बाजूने सुद्धा ही क्रिया करता येते. या सर्व क्रिया किमान 3 ते 5 वेळा करूनच योगासनांना सुरुवात करायची आहे. योगासनांमध्ये कोणतेही क्रिया केल्यानंतर जेव्हा शरीर दमते अशा वेळेस शवासन आपल्याला उपयोगी पडते.
ह्या क्रिया केल्यानंतर आपलं शरीर दमलेलं असेल, 3 ते 5दा एक एक क्रिया आपल्याला करायची आहे. आता आपण शवासनाची तयारी करू. शयन स्थितीमध्ये दोन्ही पायामध्ये अंतर ठेवायचं आहे. हात शरीरापासून किंचित दूर ठेवायचे. मान सोयीस्कर दिशेला, म्हणजे जी दिशा आपल्याला सोयीची आहे त्या दिशेला कललेली असावी. हाताचे तळवे छताकडे व बोटे मिटलेली असावीत. आता सर्व शरीर शिथिल आणि ढिलं सोडायचा प्रयत्न करायचा आहे. एक एक अवयव, एक एक स्नायू यामधला सर्व ताण दूर करायचा आहे. डोळे मिटून घ्यायचे. डोक्यातील विचार पूर्णपणे दूर करायचे आहेत. आणि कोणताही विचार मनात आल्यास विचार आला म्हणून विचार करू नका. त्या विचारांकडे दुर्लक्ष करायचं आहे. जितके तुमचे अवयव शिथिल होतील तेवढीच श्वासाची गती संथ होईल. श्वास गती संथ झाली की आपलं शरीर पूर्णपणे शिथिल झालंय हे तुम्ही समजू शकता. शवासनांमुळे मन व शरीर या दोघांनाही आराम मिळतो. मन प्रफुल्लित होते. शरीराला आराम मिळाल्यामुळे आपण दुसरी आसनं करण्यास मोकळे होतो. आता आपण पूर्वस्थितीमध्ये येणार आहोत. शवासन हे तुम्हाला मानेल तिथपर्यंत आपल्याला करायचं आहे. मान सरळ करून दोन्ही पाय जवळ घ्यायचे आणि आसन सोडायचं. आता विपरीत शयनस्थिती म्हणजे पालथं निजायचं आहे. हात पाठीमागे, चवडे ताणलेले, टाचा चवडे गुडघे एकमेकांना जुळलेले आहेत. हनुवटी जमिनीवर टेकलेली आहे. आता आपण सरळ हस्त भुजंगासन करणार आहोत. कपाळ टेकलेलं असताना हात छातीजवळ घ्यायचे आहेत. श्वास घेत वर उठायचं आहे. आधी डोकं वर घ्यायचं, मग मान, खांदे, छाती, पोट वर उचलायचं आहे. हात सरळ होईपर्यंत सबंध शरीर उचलायचा प्रयत्न करा, कमरेपर्यंतच. कंबर ही खाली लागलेली असावी व मान मागच्या बाजूला वक्र असावी. मान छताच्या बाजूला व डोळे बंद करायचे आहेत. सर्व शरीरातील स्नायू शिथिल सोडायचा प्रयत्न करायचा आणि पाठीच्या काण्यात असलेला तणाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. चेहऱ्यावरती कोणताच शक्यतोवर भाव नको. चेहऱ्याचे सगळे स्नायू शिथिल असावे. भुजंगासनामुळे पाठदुखी, कंबरदुखी दूर होते. पोटाचे स्नायू मजबूत होतात. ज्या रुग्णांना स्पॉन्डिलायटिस, स्लीप डिस्क यासारखे विकार आहेत त्या लोकांना हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही बघत आहात, डोळे मिटलेले आहेत आणि चेहऱ्याचे स्नायू शिथिल झालेले आहेत. समाधान हे चेहऱ्यावरती दिसलं पाहिजे आणि मनात राहिलं पाहिजे. आता आपण आसन सोडण्याची तयारी करणार आहोत. कोणतंही आसन करताना त्याचा आनंद आपल्याला पूर्णपणे मिळाला पाहिजे याची काळजी घ्यावी. श्वास घ्यायचा, श्वास सोडत सोडत खाली पुनश्च वाकायचं आणि उलट क्रमाने आपल्याला आसन सोडायचं आहे. याच स्थितीमध्ये आपण जे दुसरं आसन करणार आहोत विपरीत शयन स्थितीमध्ये, ते म्हणजे धनुरासन. दोन्ही पाय आपल्याला सुरुवातीला गुडघ्यात वाकवायचे आहेत. दोन्ही पायाचे घोटे दोन्ही हातांनी आपल्याला धरायचे आहेत. कपाळ खाली टेकवायचं. श्वास पूर्णपणे सोडायचा आणि श्वास घेत सबंध शरीर वर उचलायचे. हात आणि पाय या दोघांना एकमेकांचा ताण द्यायचा आहे. मान वर, डोळे मिटलेले आणि श्वसन संथ असायला पाहिजे. पूर्ण भार पोटावर येईल याची काळजी घ्यायची आहे. शरीर स्थिर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. धनुरासनामुळे मांड्या व नितंबाला व्यायाम मिळतो. तिथले स्नायू ताणल्या जाऊन त्या ठिकाणी शिथिलता येते. जे लोक नेहमी उभ्यानेच काम करतात त्यांना याचा विशेष फायदा होतो. सुरुवातीला 30 सेकंद आणि सरावाने 3 मिनिटांपर्यंत हे आसन आपल्याला धरून ठेवता येते. विरुद्ध क्रिया करून हे आसन आपल्याला सोडता येईल. हे आसन 3 ते 5दा आपल्याला रिपीट करायचं आहे, पुनश्च करायचं आहे. शरीर दमल्यावरती या स्थितीमधील जे आसन आपण करणार आहोत ते म्हणजे मकरासन. शयन स्थितीमधील, विपरीत शयन स्थितीमधील शवासन याला असं म्हणता येईल. हाताची घडी घालायची आहे. डोकं त्या घडीवर टेकवायचं आहे. मान सोयीस्कर बाजूला कलती ठेवायची आहे. दोन्ही पायात अंतर ठेवायचं आहे. टाचा आतील बाजूला व पाय बाहेरच्या दिशेने ठेवावे. सर्व शरीर शिथिल सोडायचं आहे, ढिलं सोडायचं आहे. विपरीत स्थितीमधील हे शवासनासारखं आसन आपल्या मनाला आणि शरीराला स्फूर्ती देते.
मन पूर्णपणे शांत, मनात कोणताही विचार नको आणि विचार आल्यास त्याकडे दुर्लक्ष करणं अत्यंत जरुरी. आता आपण विरुद्ध क्रिया करून हे आसन सोडायचं आहे आपल्याला. आता आपण शयनस्थितीमध्ये यायचं आहे. विपरीत करणी करायची तयारी करायची आहे. श्वास पूर्णपणे सोडत दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. श्वास सोडत दोन्ही पाय पाठीमागे जाऊ द्यायचे. कंबर उचलायची, कमरेला हाताचा आधार द्यायचा आहे. पाय सरळ करायचं. या आसनामध्ये हनुवटीचा स्पर्श छातीला होत नाही. डोकं जमिनीला समांतर, पाठ तिरकी तर पाय लंब असतात. गुडघा सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा. आणि हे आसन करत असताना जे लोक नवीन असतात आसन करण्यामध्ये, त्या लोकांनी शरीराचा तोल सांभाळायचा प्रयत्न करायचा आहे. जमिनीच्या बाजूला राहून समजा हे आसन केलं तर आपल्याला पायांचा तोल चांगल्या प्रकारे सांभाळता येईल. किंवा कोणी मनुष्य बाजूला उभा केल्यास पायाचा तोल चांगल्या प्रकारे सांभाळता येईल. विपरीत करणी केल्याने मानेचे व पाठीचे स्नायू शिथिल होतात. शरीराचा सर्व रक्त पुरवठा जो असतो तो हृदयापासून दूर असतो आणि पुनश्च हे रक्त हृदयाकडे आलं पाहिजे. ह्या आसनामध्ये तो रक्तप्रवाह वाढतो. ज्या लोकांना मधुमेहाचा आजार आहे आणि ज्या लोकांची डोळ्यांचे रक्तवाहिन्या वीक आहेत किंवा थोड्याशा लूज आहेत, अशा लोकांनी डॉक्टरांना विचारूनच हे आसन करावं. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर प्रत्येक मधुमेहीनी डोळ्याची अगदी तपासणी करायची आणि मग ह्या आसनाला सुरुवात करायची. या आसनामुळे बुद्धी तल्लख होते, स्मरणशक्ती वाढते. विपरीत करणी हे आसन आपल्याला सोडायचं आहे. पाय पुनश्च पाठीमागे न्यायचे आहेत, हात सरळ करायचे आहेत. हळूहळू हे पाय पुन्हा खाली घ्यायचे आहे आणि तोल जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता आपण विपरीत करणीनंतर अश्विनी मुद्रा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रयत्न मी याच्याकरता म्हटलं की ही मुद्रा मी सुद्धा करून बघणार आहे. विपरीत करणीची तयारी करायची आहे. दोन्ही पण पाय वर मागच्या बाजूला. परत पाय सरळ करायचे, कमरेला हाताचा आधार द्यायचा आहे. आता पाय गुडघ्यात वाकवायचे, नंतर पाय कमरेत वाकवायचे. पोटावर पायांची घडी आलेली आहे. ह्या अवस्थेमध्ये गुदद्वाराचं आकुंचन व प्रसरण आपल्याला करायचं आहे. जितक्या वेळ जमेल तितक्या वेळ ही क्रिया सुरू ठेवायची आहे. अश्विनी मुद्रेमुळे लघवी व शौचावर नियंत्रण चांगल्या प्रकारे मिळते, कारण ह्या आकुंचन आणि प्रसरणाने आपल्या नितंबाचा रक्तपुरवठा वाढतो. मधुमेहामध्ये विशेषतः नितंबाचा रक्तपुरवठा कमी होतो आणि यामुळे नपुंसकत्व सुद्धा काही लोकांना येते. पोटावरती दाब पडल्याने पचनसंस्था सुद्धा सुधारते. विरुद्ध करणी करून हे आसन आपल्याला सोडता येईल. ज्या प्रकारे आपण विपरीत करणीमध्ये आसन सोडलं होतं त्याच प्रकारे हे आसन आपल्याला सोडायचं आहे. आता आपण हे आसन सोडल्यानंतर दमला असाल तर आपण शवासन करू शकतो काही वेळाकरता, आणि दमला नसाल तर आपण मत्स्यासनाकडे वळूया. शयन स्थितीमध्ये आपल्याला आता पद्मासन घालायचं आहे. दोन्ही पायामध्ये अंतर, एक एक पाय मांडीवर घेतलेला, हात डोक्याखाली घ्यायचे आहेत आणि डोकं वर उचलायचं आहे. टाळू जमिनीला टेकवायचं आहे. हाताने पायाचे अंगठे पकडायचे आहेत. तोंड व डोळे पूर्णपणे मिटायचे आहेत. शरीर ढिलं सोडायचं आहे. संथ श्वास घ्यायचा आहे. जेव्हा तुमचा श्वास संथ होईल त्यावेळी शरीर ढिलं झालंय हे तुम्ही समजू शकता. मत्स्यासन हे सर्वांगासनाला पूरक आहे. मानेच्या स्नायूंना विशेष आराम मिळतो. नितंबाचे सर्व जोड, छातीचे स्नायू याने शिथिल होतात. मत्स्यासन जेव्हा आपण करतो तेव्हा याच्या विरुद्ध हालचाल होते आपल्या मानेची आणि पाठीची, आणि जे स्नायू एका बाजूला शिथिल होतात ते स्नायू दुसऱ्या बाजूला सुद्धा शिथिल होतात. विरुद्ध क्रिया करून हे आसन आपल्याला सोडता येईल. आता आपण शवासन करू शकता. योगासने ही रोजच्या व्यायामांना पूरक असतात. रोजचा व्यायाम उदाहरणार्थ पायी चालणे, पोहणे, सायकलिंग हे सुरू असतानाच आपण योगासनं सुरू ठेवली पाहिजेत. योगासन करण्यापूर्वी आणि करत असताना आपण रक्तलघवीची तपासणी करून घ्यायची असते.
कारण कोणत्याही व्यायामाने मधुमेह हा कमी होऊ शकतो, मनशांतीने सुद्धा तो कमी होतो आणि योग ह्या सर्व क्रियांमध्ये आपल्याला मनशांती जरूर मिळते. या सर्व क्रिया करत असताना आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे, औषधी आपली ॲडजस्ट करणं आपल्याला अत्यंत जरुरी आहे. आपण बघताय शवासनामध्ये शरीर पूर्णपणे शिथिल पडलेलं आहे. आता आपण शवासन सोडणार आहोत. मान सरळ करायची, दोन्ही पाय जागेवरती घ्यायचे आणि आता आपण तयारी करायची आहे वक्रासनाची, दंड स्थिती, बसलेल्या स्थिती आसनामध्ये. डावा पाय उचलून सरळ उभा करायचा आहे. उजवा हात गुडघ्यावरून टाकायचा आहे. डाव्या उजव्या हाताची मनगटे एका रेषेत येतील याची काळजी घ्यायची आहे. सर्व शरीर डावीकडे व पाठीचा कणा व मान सरळ असणं अत्यंत आवश्यक आहे. उजव्या दंडाने डाव्या पायाला रेटा द्यायचा आहे. शक्यतोवर दोन्ही हात जमिनीला टेकलेले असावे. डोळे मिटून शरीर शिथिल सोडायचा प्रयत्न करा. आपल्या पाठीच्या कण्यामध्ये जो ताण पडतोय आसनाचा त्याचा अनुभव घ्यायचा आहे. वक्रासन हे अर्धमच्छिंद्रासनाला पूरक आसन आहे. जे फायदे आपल्याला अर्धमच्छिंद्रासनामुळे मिळतात तेच फायदे आपल्याला वक्रासनामुळे सुद्धा मिळतात. या आसनामध्ये आसन सोडत असताना मान आधी सरळ करायची, हात गुडघ्याचा बाजूला करायचा आणि गुडघा सरळ करायचा. विरुद्ध बाजूला सुद्धा आपण हे आसन करू शकतो. मधुमेहाचा आणि ह्या आसनाचा अत्यंत जवळचा संबंध आहे. अर्धमच्छिंद्रासन आणि वक्रासन यामुळे पोटावरती दाब पडतो. पोटाच्या सर्व पचन इंद्रियांवरती दाब पडतो, त्यांची कार्यक्षमता वाढते. पोटात साचलेला वायू ह्या आसनाने बाहेर पडतो. त्याचप्रमाणे खांदा, मान, पाठ यांच्या स्नायूवर सुद्धा ताण पडतो. हे स्नायू शिथिल होतात. ज्या लोकांना पाठदुखीचा आणि मानदुखीचा त्रास आहे त्या लोकांना सुद्धा ह्या आसनामुळे फायदा होतो. जसं आपण कापड पिळतो त्याप्रकारे आपल्या मानेला आणि पाठीला पीळ पडला पाहिजे. चेहरा आणि चेहऱ्याच्या सर्व स्नायूंना आपण शिथिल सोडायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास संथ संथ सुरू राहायला पाहिजे, म्हणजे आपलं शरीर शिथिल पडलेलं आहे याचा आपल्याला अनुभव होईल. ज्या ठिकाणी ताण पडला आहे त्या ताणाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. आता आपण हे आसन सोडण्याची तयारी करूया. मान सरळ, हात वरून बाजूला घ्यायचेत आणि पाय सरळ करायचे. आता आपण अर्धपश्चिमोत्तासन करणार आहोत. डाव्या पायाची घडी घालायची आहे व चवडा उजव्या मांडीला चिटकवून ठेवायचा आहे. आता श्वास घेत असताना हात वर जाऊ द्यायचे आणि कपाळ आपल्या गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. या आसनामध्ये गुडघा सरळ ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. हे आसन करत असताना पाठीवर व मानेवर ताण येतो, तेथील स्नायू शिथिल होतात. श्वास संथपणे सुरू ठेवायचा आहे. श्वास सोडताना पोट आतमध्ये जाते व त्यावेळी गुडघ्याला डोकं टेकवायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आता या आसनामुळे पोटावरती सुद्धा ताण पडत आहे. आपल्या पोटाचे जे आतमधले अवयव आहेत त्यांच्यावरती सुद्धा दाब पडतोय. डोकं आपण गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला काही लोकांना अजिबात वागता येत नाही आणि हळूहळू सवयीने हे आसन आपण साध्य करू शकतो. या आसनामुळे कंबर, मान, पाठ येथील स्नायूंना ताण पडतो. आसन सोडत असताना आधी हात जवळ घ्यायचेत, मान सरळ करायची, सरळ पुन्हा बसायचं. विरुद्ध बाजूचा पाय पुन्हा मांडीला लावायचा आणि विरुद्ध बाजूला म्हणजे ह्यावेळेस उजव्या बाजूला हे आसन आपण करणार आहोत. पुन्हा खाली झुकायचंय, कपाळ गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे. मी पुन्हा सांगू इच्छितो, काही लोकांना अजिबात सुरुवातीला वागता येणार नाही, कारण आपल्याला अशा वागण्याची सवय बऱ्याच दिवसापासून आपण मोडलेली असते. सुरुवात करताना थोडं वाकायचं आहे आणि एक साधारणतः महिना दीड महिन्यामध्ये ही आसन आपण पूर्णपणे करू शकाल, समजा आपण रोज करायचा प्रयत्न केला तर. मान, पाठ
याच्या ताणाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. श्वास संथ गतीने सुरू ठेवायचा आहे. हे आसन सोडत असताना पुनश्च विरुद्ध क्रिया करायची आहे. आता आपण आकर्ण धनुरासन करणार आहोत. उजवा पाय डाव्या मांडीवर घ्यायचा आहे. डाव्या हाताने डाव्या हाताचा अंगठा धरायचा आहे. अंगठा हा तर्जनी व मध्यमा या 2 बोटांमध्ये पकडायचा आहे. अंगठा पूर्णपणे मुठीत येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. अंगठा हातामधून सटकायला नको. हाताला घाम आलेला असेल थोडी पावडर घेऊन हातावरती आपण हे आसन करू शकतो. श्वास घेत डाव्या पायाचा अंगठा उजव्या कानाला लागेल अशा प्रकारे डावा पाय उचलायचा आहे. मान न वाकवता जितका अंगठा कानाजवळ जाईल तितका आपल्याला ह्या आसनाचा फायदा मिळणार आहे. उजव्या हाताचं कोपर आकाशाच्या दिशेने असावं. ही स्थिती होईल तेवढ्या वेळेपर्यंत धरून ठेवायचा प्रयत्न करा. आसन सोडताना सावकाश पाय खाली घ्यायचा आहे. हात जागेवर ठेवून पाय सरळ करायचा आहे. दुसऱ्या बाजूनेही आसन आपल्याला करता येईल. आकर्ण धनुरासनाने नितंबांचे स्नायू लवचिक होतात. पाय व गुडघा यांना व्यायाम मिळतो. खांद्यालाही पीळ बसतो आणि मधुमेहींचे विशेषतः जे खांदे आकडलेले असतात ते ह्या आसनांनी बऱ्याचशा अंशी कमी होऊ शकतात. कोणतं योगासन करत असताना आपल्याला ते आसन करायचा आनंद मिळाला पाहिजे. बऱ्याच वेळेस रुग्ण अशा प्रकारचं चित्रीकरण बघतात आणि त्याच्यासारखी कॉपी मारायचा प्रयत्न करतात. सुरुवातीला कोणतंही आसन करणं हे आपल्याला दुष्करच वाटेल. हळूहळू जसं आपण सराव कराल आपल्याला हे आसन अत्यंत सोपं वाटेल. पाय खाली ठेवलेला आहे आणि पुनश्च बैठक स्थितीमध्ये स्वामी आलेले आहेत. आता आपण दंड स्थितीमधील त्रिकोणासन करणार आहोत. डावा पाय जास्तीत जास्त दूर ठेवायचा आहे. सुरुवातीला डावा चवडा डावीकडे वळवायचा. उजवा मात्र तसाच ठेवायचा आहे. डावा हात चवड्या शेजारी ठेवायचा. उजवा हात कानावरून पलीकडे न्यायचा. उजवा हात व शरीर एकाच रेषेत राहील याची काळजी घ्यायची आहे. डाव्या हातावरती पूर्ण वजन टाकून मान सरळ व दृष्टी बाजूला ठेवायची आहे. शरीर ढिलं टाकून संथ श्वास घ्यायचा व डोळे मिटून लक्ष पूर्ण शरीराकडे द्यायचे. आसन सोडताना आपल्याला उजवा हात अगोदर जागेवर घ्यावा लागेल आणि म्हणून शरीराचा तोल सांभाळला जाईल याची काळजी घ्यायची आहे. चेहऱ्याचे स्नायू पूर्णपणे शिथिल केलेले आहेत. डोळे पूर्णपणे बंद आहेत. नजर ही समोरच्या बाजूला आहे. शरीराच्या उजव्या बाजूला जो ताण येतोय तो ताण आपण अनुभव करायचा आहे. गुडघ्यावरती आणि डाव्या हातावरती जो हात खाली टेकलेला आहे त्या हातावरती आपल्याला पूर्णपणे भार द्यायचा आहे. हा भार देत असताना आपल्या शरीरावरती अतिरिक्त ताण पडायला नको ती काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता आपण आसन सोडणार आहोत. उजवा हात पुन्हा जागेवर, गुडघा सरळ, चवडा सरळ आणि दोन्ही पाय एकमेकाला चिटकलेले. विरुद्ध बाजूला आपल्याला हे आसन करायचं आहे. पुन्हा पाय दूर, चवडा सरळ, हात खाली जमिनीला टेकलेला. दुसरा हात वरून कानाकडे. शरीर आणि हात यांची समरेषा तयार झालेली आहे. वजन पूर्ण टेकलेल्या हातावरती आणि पायावरती आणि शरीराचा तोल आपल्याला सांभाळायचा आहे. सुरुवात करताना शरीराचा तोल सांभाळणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. आणि अशा वेळेस आम्ही साधकाला आधी हे आसन गादीवर करायला सांगतो जेणेकरून त्याला सराव होईल आणि खाली जरी पडला तरी त्याला मार लागणार नाही. नजर शांत, चेहऱ्याचे पूर्ण स्नायू शिथिल. ही मुद्रा जोपर्यंत आपल्याला धरून ठेवता येईल तोपर्यंत आपण धरून ठेवायची आहे. या आसनाने पायाचे स्नायू, पाठीचे स्नायू लवचिक होतात. पाठदुखी, मांडी दुखणं कमी होते. छाती पण पूर्णपणे फुगते. आसन
करत असताना तोल सांभाळणं अत्यंत आवश्यक आहे. शरीराच्या ज्या भागावरती ताण आपल्याला जाणवेल त्या ताणाचा आपल्याला अनुभव घ्यायचा. मन शांत, नजर मिटलेली. आता आपण हे आसन सोडणार आहोत. हात जागेवर, गुडघा सरळ, चवडे सरळ आणि दोन्ही पाय एकत्र आपल्याला जुळवायचे आहेत. आता बैठक स्थितीमधील आपण आसनं करणार आहोत. पद्मासन घालूया. पायात अंतर ठेवायचे. एक पाय मांडीवर घ्यायचा, दुसरा पाय सुद्धा दुसऱ्या मांडीवर घ्यायचा. दोन्ही टाचा नाभीजवळ येतील याचा प्रयत्न करायचा. पाठीचा कणा व मान सरळ ठेवून योग मुद्रेत यायचंय. दृष्टी आपल्या उंचीवर ठेवायची. तर्जनी व अंगठा जुळवायचा आहे. आता आपल्याला दीर्घ व सावकाश श्वसन करायचं आहे. संथ गतीने श्वास घ्यायचा, संथ गतीने सोडायचा, म्हणजे त्याला आपण दीर्घ श्वसन असं म्हणतो. माणूस प्रति मिनिट 14 ते 16 ह्या दराने श्वास घेत असतो. आपल्याला श्वसनाची गती ही मंद आणि खोल करायची आहे. सरावाने एका मिनिटामध्ये 4 ते 5 इथपर्यंत गती आपल्याला कमी करायची. योगक्रिया केल्यानंतर आपलं जेव्हा शरीर दमते तेव्हा ह्या आसनाने पुन्हा ते ताजं होऊ शकते. मनामध्ये कोणतेच विचार नको. विचार हवेत ते आपल्या इष्टदेवाचे. हे विचार आपल्याला मनातून पावन करतात. आता आपण पूर्ण शलभासन करणार आहोत. विपरीत शयन स्थितीमधील हे आसन करत असताना हात मांड्याखाली घ्यायचे आहेत. हाताचे तळवे जमिनीला टेकवून जमिनीला रेटा देऊन पाय पूर्णपणे वर उचलायची तयारी करायची आहे. श्वास सोडायचा व श्वास घेत असताना दोन्ही पण पाय वर उचलायचे आहे. आपल्याला स्थिर राहायचा प्रयत्न करायचा जोपर्यंत होईल तोपर्यंत. पाय सरळ, गुडघ्यामध्ये त्याचा वाक नको यायला पाहिजे. नितंब व पोटाचे स्नायू या आसनामुळे बळकट होतात. पूर्णपणे वजन हे पोटावरती येते. हे आसन 3 ते 7 वेळा आपल्याला करायचं आहे. या आसनाने पचनशक्ती सुधारते. पाठीचे व कमरेचे स्नायू बळकट होतात. नितंब ज्या लोकांचं मागच्या बाजूला मोठं आहे त्या लोकांकरता हे आसन अत्यंत उपयोगी आहे. आता आपण सर्वांगासन करणार आहोत. हे आसन विपरीत करणीसारखं असलं तरी यामध्ये काही फरक आहेत. विपरीत करणीसारखंच आपण तयारी करायची आहे. यावेळेस हात कमरेजवळ न ठेवता बरगांमध्ये तो ठेवायचा आणि पूर्ण पाठीला आपल्याला आधार द्यायचा आहे. या आसनामध्ये पूर्ण शरीर हे समांतर रेषेमध्ये येते. शरीर ढिलं सोडायचं आहे. या आसनामध्ये छाती ही अनवटीला टेकते, ज्याला आपण जालंधरबंद असं म्हणतो. शरीराला जे ताण पडतील मानेमध्ये आणि पाठीमध्ये त्याचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. ह्या आसनाने शरीराकडचा हृदयाकडचा रक्त जे परत येते आपल्या हृदयाला त्याची गती वाढते. आणि मी पुनश्च इथे सांगतो की ज्या लोकांना डोळ्याचे आजार आहेत त्या लोकांनी शक्यतोवर हे आसन टाळावं. दृष्टीपटलाच्या नसा, रक्तवाहिन्या ज्या लोकांच्या कमजोर असतील, ज्या लोकांना रेटिनोपॅथी झालेलं असेल, अशा लोकांनी हे आसन टाळणं अत्यंत जरुरी आहे. कारण यामध्ये डोळ्यामधलं प्रेशर वाढते आणि एखादी रक्तवाहिनी फुटायचा संभव असतो. तर हे आसन करण्यापूर्वी आपण आपल्या डॉक्टरांकडनं डोळ्यांची तपासणी करून घेणं अत्यंत जरुरी आहे. ही स्थिती आपण धरून ठेवायची होईल तोपर्यंत. आता आपण आसन सोडणार आहोत. हळूहळू पाय खाली घ्यायचे आहेत. आता पाय जमिनीला टेकवण्याकरता कंबर सरळ करायची आहे. पाठीचा प्रत्येक एक मणका जमिनीला लागतोय याचा अनुभव घ्या आणि पाय सरळ स्थितीमध्ये आणा. शक्यतोवर गुडघे वाकवायचे नाहीत. आता आपण हलासन करणार आहोत. श्वास घेत असताना दोन्ही पाय वर घ्यायचे आहेत. पाय पाठीमागे न्यायचे आहे व कंबरवर उचलायची आहे. पायाचे अंगठे जमिनीवरती टेकवायचे आहेत. गुडघा सरळ ठेवायचा. या आसनाने विपरीत करणीचे आपल्याला सर्व फायदे मिळतात. पाठीचे व मानेचे स्नायू लवचिक होतात. पोटावरती विशेष ताण पडतो आणि ज्यांना वायुविकार आहे त्या लोकांकरता हे आसन अत्यंत उपयुक्त आहे. विपरीत करणीमध्ये घेण्याची काळजी आणि सर्वांगासनमध्ये घेण्याची काळजी
आपल्याला हे आसनसुद्धा घ्यायची आहे. डोळे तपासूनच हे आसन करायचं आहे. कोणतंही आसन ज्याच्यामध्ये पोटावरती आपल्याला भार वाढतो, प्रेशर वाढते, हे आसन डॉक्टरांना विचारूनच केलं पाहिजे, विशेषतः मधुमेह रुग्णांनी. हे आसन आपण आता सोडतोय विपरीत करणीसारखंच. पाय जमिनीवरती टेकलेले आहेत. आता आपण अर्ध मत्स्येंद्रासन करणार आहोत. डावा पाय उजव्या मांडीवरून टाकायचा आहे. उजवा पाय जवळ घ्यायचा आहे व टाच गुदवायला लागेल याचा प्रयत्न करायचा आहे. उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला तिढा देऊन डाव्या पायाची बोटं पकडायचा प्रयत्न करायचा. जमत नसेल तर डाव्या हाताने उजवा गुडघा पोटाशी धरायचा आहे. डावा हात कमरेभोवती टाकून मागे बघायचा पूर्णपणे प्रयत्न करा. डाव्या हाताने उजव्या पायाच्या मांडीला स्पर्श करायचा प्रयत्न करा. मान व पाठीचा कणा सरळ ठेवायचा आणि शरीराला जो पीळ बसतोय तो वळवायचा प्रयत्न करायचा आहे. डोळे मिटून घ्यायचे. जास्तीत जास्त स्नायू ढिले टाकायचा प्रयत्न करा. श्वास संथ होईपर्यंत आपल्याला आपलं शरीर शिथिल सोडायचं आहे. ज्या ठिकाणी आपल्याला पीळ बसतोय त्या ठिकाणच्या ताणाचा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे. जोपर्यंत आपली क्षमता असेल तोपर्यंत ही आसन स्थिती आपल्याला धरून ठेवता येते. पोटावरती गुडघ्याचा पूर्णपणे भार येतोय. त्याच्यामुळे पोटावरती सुद्धा पचन संस्थेवरती सुद्धा हे आसन चांगल्या प्रकारे काम करते. आसन सोडत असताना हात बाजूला, मान सरळ आणि त्यानंतर पाय सरळ करायचे. विरुद्ध बाजूला सुद्धा हे आसन करता येईल. ज्या लोकांना गुडघा दुसरा जो आहे तो मोडता येत नाही अशा लोकांना तो पाय सरळ ठेवून सुद्धा हे आसन करता येईल. हे आसन मधुमेह विकाराकरता विशेष उपयोगी आहे. कारण पोटाच्या आतमधील सर्व अवयवांवर जो आपल्याला एक प्रेशर येतो ते प्रेशर आपल्या स्वादुपिंडावर, आपल्या यकृतावर, जठरावर सगळीकडे येते आणि ह्या सर्व अवयवांची कार्यक्षमता ह्या आसनाने वाढू शकते. हे आसन जमेल तोपर्यंत आपल्याला धरून ठेवायचं आहे. मान पूर्णपणे मागे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. पाठ आणि मान सरळ असावी आणि विरुद्ध हाताने आपल्या मांडीला स्पर्श करायचा प्रयत्न करायचा आहे. समजा आपण दमले असाल तर हे आसन आपण लवकर सुद्धा सोडू शकतो, पण होईल तोपर्यंत आसन स्थिती धरून ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. योगासनं हे आपल्या रोजच्या व्यायामांना पूरक आहेत याचा भान आपल्याला ठेवायचा आहे. कधीकधी मधुमेही बाकीची सगळे व्यायामाचे प्रकार बंद करून नुसते योगासनांच्याच मागे लागतात. ते सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. योगासनांमध्ये ऊर्जा फार जास्त प्रमाणात खर्च होत नाही. इतर व्यायाम जे असतात, उदाहरणार्थ पायी चालणं, टेनिस खेळणं, पोहणं, अशा व्यायामांनी ऊर्जा चांगल्या प्रकारे खर्च होते आणि योगासनांनी शरीर शिथिल होते, स्नायू शिथिल होतात आणि मनशांती मिळते. आता आपण आसन सोडणार आहोत. मान सरळ, हात बाजूला आणि पाय सरळ या स्थितीमध्ये आपल्याला पुनश्च यायचं आहे. आता आपण पूर्ण पश्चिमोत्तानासन करणार आहोत. श्वास पूर्णपणे सोडायचा आहे. श्वास घेत दोन्ही हात डोक्यावरून खाली घ्यायचे आहेत. पूर्णपणे वाकायचा आहे व हाताने पायाची बोटं धरायची आहेत. आपल्या गुडघ्याला कपाळाचा स्पर्श होईल याचा प्रयत्न करायचा आहे. गुडघा सरळ ठेवणं अत्यंत जरुरी आहे. मांड्या व पोटऱ्या जमिनीवरती टेकलेल्या पाहिजेत. श्वास सोडत असताना डोकं आणखी खाली जाईल आणि आपण कपाळ गुडघ्याला लावू शकू. सुरुवात करताना हे आसन 1 महिना 1.5 महिन्यापर्यंत बऱ्याच लोकांना जमत नाही, कारण कंबर वाकवणं अशा प्रकारे पूर्णपणे शरीराला फोल्ड करणं बऱ्याच लोकांना शक्य नसते. अशा वेळेस आपण सराव करत राहायचा आणि हे आसन करायचा प्रयत्न करायचा. मान सरळ, हात दोन्ही बाजूला. आता आपण हे आसन सोडलेलं आहे. धनुरासनाचा दुसरा प्रकार म्हणजे आकर्ण धनुरासन. याकरता सुद्धा मांडीवरती पाय ठेवायचा आहे.
डाव्या हाताने डाव्याची, उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा आपल्याला धरून ठेवायचा आहे. तो डाव्यापर्यंत कानापर्यंत जाईल अशा प्रकारे ताणायचा आहे. मान पाठ सरळ असताना असं करायचा प्रयत्न करायचा आहे. आसन जमेल तेवढ्यापर्यंत स्थिर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्णपणे मान सरळ असेल तर आसनाचे बरेच फायदे आपल्याला मिळतात. कानाला पाय स्पर्श होईल याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. विशेषतः अंगठ्याचा स्पर्श झाला तर आणखी चांगलं. आसन सोडायचं आहे आपल्याला. दुसऱ्या बाजूने सुद्धा हे आसन आपल्याला करता येईल. आपण पूर्वी जे धनुरासन केलं होतं, आकर्ण धनुरासन जे केलं होतं, त्यामध्ये आपण उजव्याने डाव्याचा व डाव्याने उजव्या हाताचा पायाचा आपण अंगठा धरायचा प्रयत्न केला होता. ह्या प्रकारामध्ये दोन्ही बाजूला आपण त्या हातानेच अंगठा धरतोय पायाचा. याने मांडीचे व नितंबांचे स्नायू लवचिक व बळकट होतात आणि पाठ आणखी लवचिक होते. खांद्याला सुद्धा पीळ पडतो आणि मधुमेहामध्ये जे खांद्याचे विकार असतात, ज्याला आपण फ्रोझन शोल्डर असं म्हणतो, ते सुद्धा कमी होते. चेहऱ्यावरचे सगळे स्नायू शिथिल झालेले आहेत श्वास संथ गतीने. आता आपण पुनश्च विरुद्ध क्रिया करून आसन सोडणार आहोत. वीरभद्रासनाची आपण तयारी करणार आहोत. डावा पाय समोर टाकायचा आहे. उजव्या पायाचा चवडा उजवीकडे वळवायचा आहे. डावा पाय गुडघ्यात वाकवायचा. दोन्ही हात गुडघ्याशी ठेवायचे. जोडलेले असताना ते वर उचलून पाठीमागे न्यायचा प्रयत्न करायचा. पाठीची कमान करायची. मानही पाठीमागे न्यायची. डोकं पाठीमागे न्यायचं. पाठ, पाय, मान यांचं एक अर्धवर्तुळ तयार होईल अशा प्रकारे हे आसन करायचं आहे. श्वास संथपणे घ्यायचा आहे. जुन्या काळाचे वीर पुरुष हे आसन करायचे. छाती पूर्णपणे फुगते या आसनामुळे. पाय, नितंब, खांद्याचे स्नायू बळकट होतात. कमरेजवळची चरबी सुद्धा कमी होते. योग ही प्रक्रिया आचार्य पतंजलींनी इसवी सन पूर्वी 2000 वर्षापूर्वीच चालू केलेली आहे. आज त्या क्रियेचं पुनश्च आपल्याला महत्त्व पटतंय, कारण आजच्या यांत्रिक युगामध्ये आपण गोळ्या औषधांच्या बरंच आहारी गेलेलो आहोत आणि ते गोळ्या औषध घेऊन सुद्धा आपले रोग आपण पूर्णपणे दुरुस्त करू शकत नाही. पाठीवरती ताण भरपूर पडलेला आहे. आता आपण हे आसन सोडणार आहोत विरुद्ध क्रिया करून. दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला हे आसन करता येईल. पाय पुन्हा जोडलेले असावे आता आसन स्थिती सोडताना. ज्या रुग्णांना सर्वायकल स्पॉन्डिलोसिस किंवा मानेचे आजार असतात, त्या लोकांकरता मानेच्या हालचाली करणं अत्यंत जरुरी आहे आणि मानेच्या हालचालींमुळेच आपल्याला योग्य तो आनंद मिळतो आणि रोगांपासून आपली मुक्तीसुद्धा होते. सर्वप्रथम मानेची खाली आणि वर हालचाल करावी. ती अशा प्रकारे खाली बघायचं, पुनश्च मागे बघायचं, पूर्णपणे मान मागे न्यायचा प्रयत्न करायचा. आपली कंबर अशा वेळेस सरळ राहायला पाहिजे. पुन्हा खाली मान घ्यायची आणि पुन्हा हळूहळू ती मागे न्यायची. अशाच प्रकारे दोन्ही बाजूला आपण मान वळवू शकतो. डाव्या बाजूला तशीच उजव्या बाजूला. हे व्यायाम करत असताना आपले हात कटीवरती राहिले तरी चालतील. अशाच प्रकारे मानेची ही हालचाल आपण करू शकतो. पूर्णपणे मान या बाजूला न्यायची आणि मानेच्या स्नायूवरती होणारा ताण जाणून घ्यायचा.
पुनश्च डाव्या बाजूला, नंतर उजव्या बाजूला. आणखी एक व्यायाम आपण मानेकरता करू शकतो, तो म्हणजे पूर्णपणे मान फिरवायचा. तो अशा प्रकारे. विरुद्ध बाजूला. ज्या लोकांना मान फिरवताना चक्कर येते अशा लोकांनी खुर्चीमध्ये बसून हा व्यायाम करायला हरकत नाही. याच प्रकारे आपण आपल्या हातांकरता काही विशेष व्यायाम करू शकतो. मधुमेहाचे रुग्ण बऱ्याच वेळेस फ्रोझन शोल्डर या आजाराने त्रस्त असतात. त्यांचे खांदे पूर्णपणे सर्व बाजूला वळत नाहीत. अशा वेळेस खांद्यांकरता विशेष व्यायाम म्हणजे हा आहे. अशा प्रकारे हात पूर्णपणे मानेभोवती न्यायचा आणि वरून दाब द्यायचा. ह्या हाताने, दुसऱ्या हाताने आपण जो हात मानेभोवती आहे त्याला दाब देतोय. हळूच हा दाब सोडत पुन्हा पूर्ववत स्थितीवरती यायचा आहे. त्याच प्रकारे हाच व्यायाम आपण दुसऱ्या हाताने सुद्धा करू शकतो अशा प्रकारे. आणि हा दाब आला की आपल्या हाताचे या ठिकाणचे स्नायू बऱ्याचशा अंशी लूज होतात. तशाच प्रकारे ऑफिसमध्ये बसून जे लोक खुर्चीवरती काम करतात अशा लोकांकरता हाताचा हा व्यायाम अत्यंत उपयुक्त आहे. पाठीमागे हात न्यायचा मानेच्या, दुसऱ्या हाताने त्याला ओढायचं आणि मानेने त्याच्यावरती दाब द्यायचा. डोक्याने हा हात मागे लोटायचा. ही स्थिती साधारणतः एक 5 ते 10 सेकंद धरून ठेवायची. म्हणजे हाताच्या ह्या भागावरती बराचसा ताण पडतो. हात हळूहळू सोडायचा. अशाच प्रकारे आपण दुसऱ्या बाजूने हा व्यायाम करू शकतो. मान हातावरती दबलेली असावी. मानेकरता आणखी एक उपयुक्त व्यायाम म्हणजे ह्या प्रकारचा. पूर्णपणे खांदे हलवायचे अशा प्रकारे एका बाजूला, त्याच प्रकारे दुसऱ्या बाजूला सुद्धा. पाठ दुखणं, कंबर दुखणं हा जे लोक खुर्चीवरती बसतात नेहमी, विशेषतः जे लोक कॉम्प्युटरवरती काम करतात अशा लोकांना होणारा मुख्य प्रॉब्लेम आहे. त्या लोकांकरता हात पाठीमागे अशा प्रकारे बांधायचेत आणि हा हात असा सरळ न्यायचा. मी थोडी बाजू बदलवतोय. अशा प्रकारे हा हात न्यायचा. हा व्यायाम करत असताना खाली झुकायचं पूर्णपणे आणि हा हात समोर पूर्णतः जाऊ द्यायचा. जितका हात समोर जाईल तितकं पाठीवरती, बरगड्यांवरती, चवड्यांवरती आणि पायावर सुद्धा ताण पडतो. ही स्थिती साधारणतः 10 सेकंदपर्यंत धरून ठेवायची आणि पुनश्च नॉर्मलला यायचा आहे आपल्याला. हात सोडायचे आणि बाजूला ठेवायचे.
सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि पर्वतासन करायचं आहे आपल्याला. शरीर पूर्णपणे वर ताणायचं आहे आणि शरणागत मुद्रा घ्यायची आहे. या व्यतिरिक्तही आपण अनेक योगासनं करू शकतो, जसं पवनमुक्तासन आहे, जसं मकरासन आहे. आपली जिज्ञासा आता जागृत झालेली असेल, आपल्याकडील योग शिक्षकांशी आपण संपर्क साधून समोरील क्रिया शिकू शकता. तर मंडळी, आज वीरभद्र स्वामी यांच्या सानिध्यात बरंचसं योग शिकलो. या योगिक क्रिया आपल्याला रोज करायच्या आहेत आणि ह्या योगिक क्रिया रोज केल्यानंतरच आपल्याला फायदा होतो, असं योगतज्ञ सांगतात. मी मधुमेह सेवा संघातर्फे श्री वीरभद्र स्वामी यांचा मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला आणि आम्हाला योगासनं शिकवलीत. यापुढेही हा उपक्रम असा सुरू राहील. मधुमेह सेवा संघातर्फे अनेक कार्यक्रम आपल्या मधुमेह रुग्णांकरता आम्ही राबवतो. त्यापैकी योगयात्रा हा कार्यक्रम दर महिन्याच्या चौथ्या शुक्रवारी होतो. योग यात्रा या कार्यक्रमाला आपण मुद्दामहून योग शिक्षक बोलवतो. आनंद यात्रा नावाचा कार्यक्रम जो पूर्णतः मनशांती करता आहे, तो दर महिन्याच्या चौथ्या गुरुवारी होतो. आणि आहार यात्रा जो अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे, तो दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी होतो. या व्यतिरिक्त मधुमेह सेवा संघामार्फत आम्ही अनेक पुस्तकं काढतो. अनेक तज्ज्ञांची पुस्तकं सवलतीच्या किमतीमध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रकारे आनंद यात्रा, योग यात्रा आणि आहार यात्रा या व्हिडिओ सीडीज सुद्धा तुमच्याकरता उपलब्ध आहेत. तुमचं आरोग्य चांगलं राहो, तुमचा मधुमेह नियंत्रित राहो, ही सदिच्छा मनी बाळगून आम्ही आपला निरोप घेतो. नमस्कार. जय हिंद.